नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहूयात आजची बातमी। रेल्वे उड्डाणपुलाच्या रॅम उभारणीत काळ्या मातीचा वापर, निकृष्ट कामाने बांधकामाचे भवितव्य धोक्यात। वसमत शहरात उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 61 वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात रॅम भरण्यासाठी मुरमाऐवजी काळ्या मातीचा वापर होत असल्याने भविष्यात हा रेल्वे उड्डाणपूल टिकेल की नाही अशी साशंकता निर्माण झाली आहे। कामाच्या निकृष्टतेबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी करून दर्जेदार बांधकामाची मागणी केली आहे। कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्ग 61 वरील उपविभाग मानवत या कार्यालयाच्या अंतर्गत नसरतपूर ते बारसगाव दरम्यान साखळी क्रमांक 514/00 ते 558/200 चे रस्ता रुंदीकरण व उन्नतीकरणाचे काम अंदाजे मागील 6 वर्षापासून कासव गतीने सुरू आहे। सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून बोगस होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी झालेल्या आहेत। त्यामुळे हे काम नेहमीच चर्चेचा विषय बनलेला असतो। सद्यस्थितीत वसमत शहरात रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे। या कामाचे रॅम्प भरण्यासाठी मुरमाऐवजी निव्वळ काळ्या मातीचा वापर करण्यात येत असल्याचे, तसेच इतर ठिकाणी डांबरी रस्त्याचे खोदकाम केलेले मटेरियलचा वापर सुद्धा केला जात आहे। दिवसभरात थातूर मातूर मुरुम टाकून रात्रीच्या वेळी काळी माती वापरण्याचा सपाटा सुरू आहे। त्यामुळे हे काम भविष्यात किती काळ टिकेल याचा मात्र नेम नाही। या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असताना उघड्या डोळ्याने दिसत आहे, तरी शासनाचे लोकप्रतिनिधी व प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे। त्यामुळे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात रॅम्प भरण्यासाठी वापरलेली काळी माती काढून टाकून त्या ठिकाणी पुन्हा मुरमाचा वापर करावा, तोपर्यंत पुढील काम बंद करावे। असे न झाल्यास आम्हाला नाईलाजाने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलं। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।